हॅलो स्टुडंट्स, मी आज आपणास बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग हा सब्जेक्ट शिकवणार आहे सेमिस्टर 3चा। तर त्याच्यामध्ये युनिट नंबर 2 एलिमेंट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग हे लेसनचं नाव आहे। तर याच्यामध्ये काय आहे या लेसनमध्ये, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे, एक मोठी कंपनी असते, त्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन होत असतं। मग असं झालेलं टोटल प्रोडक्शन, मग त्याच्यामध्ये एक वस्तू आपण किती रुपयाला सेल करायची आहे ते काढण्यासाठी कॉस्ट शीट तयार केली जाते। तर त्या कॉस्ट शीटमध्ये एक्सपेन्सेस जे पण प्रोडक्शन होतं त्याचे एक्सपेन्सेस पर युनिट किती असतात ते शोधावं लागतं। म्हणजे मग पर युनिट शोधल्यानंतर एक वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च आला ते या कॉस्ट शीटवरून आपल्याला फाइंड होतं। चला तर पाहूया मग ही कॉस्ट शीट कशी असते। तर इन द बुक्स ऑफ कंपनी इथं वर लिहायचं आहे, त्याच्यानंतर लिहायचं आहे स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2000 काय असेल ते, त्याच्यानंतर पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट येते। त्याच्यानंतर सर्वात प्रथम ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल, रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल। याच्यामध्ये आपल्याला अमाऊंट इथं लिहायची आहे किती आहे ती, आणि ओपनिंग स्टॉक म्हणजे मागच्या वर्षी किती आपण कच्चा माल परचेज केलेला होता। सगळ्याच्या सगळा कच्चा माल आपण यूज करत नाही 31 मार्चपर्यंत, जो राहिलेला स्टॉक असतो मागच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक ह्या वर्षी ओपनिंग होतो। रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल आपण परचेज करतो, त्याच्यापासून फिनिश गुड्स तयार करतो। फिनिश गुड्स तयार झाल्यानंतर कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुड्सचं प्रोडक्शन होतं, त्याच्यामध्ये मग एका वस्तू आपण किती रुपयाला विकली पाहिजे त्याची जी कॉस्ट प्राइस आहे ते फाइंड करण्यासाठी आपण कॉस्ट शीट तयार करत आहोत, हे लक्षात ठेवा। त्याच्यामध्ये सर्वात प्रथम ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, जे आपल्याकडे ओपनिंग स्टॉक शिल्लक होतात, अजून त्याच्यामध्ये जर आपण परचेज केला रॉ मटेरियल, कारण तेवढ्यावर आपलं वर्षभर प्रोडक्शनला लागणारा कच्चा माल पुरणार नाही, म्हणून आपण अजून गुड्स परचेज करणार आहोत किंवा रॉ मटेरियल परचेज करणार आहोत, त्याला म्हणायचं आहे, ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याला नेम द्यायचा आहे परचेज ऑफ रॉ मटेरियल, ॲड परचेज ऑफ रॉ मटेरियल। ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आतमध्येच ठेवायचं आहे। त्याच्यानंतर जे पण परचेज करताना, रॉ मटेरियल परचेज करताना जे पण एक्सपेन्सेस होतात, फॉर एक्झाम्पल कॅरेज असेल किंवा जे पण एक्सपेन्सेस आहेत परचेज करताना, परचेजशी रिलेटेड असलेले एक्सपेन्सेस ते पण ॲड करायचे, कारण एकूण टोटल खर्च आपल्याला काढायचा आहे, म्हणून त्याच्या खाली येईल ॲड एक्सपेन्सेस ऑन परचेज ऑफ रॉ मटेरियल, परचेज ऑफ रॉ मटेरियल हे ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। म्हणजे टोटल पैसे तुमचे किती गेले ते तुम्हाला समजेल, टोटल एक्सपेन्सेस किती आहेत ते, लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल। लेस करायचं आहे, हे लक्षात ठेवा। रॉ मटेरियल म्हणजे शिल्लक राहिलेला माल, वस्तू आपण तयार करण्यासाठी जो एकूण टोटल रॉ मटेरियल आणलं होतं त्याच्यातून शिल्लक राहिलेला जो गुड्स आहे त्याला म्हणायचं आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, आणि ते लेस करायचं आहे। आणि अजून लेस करायचं आहे, हे इनरलाच राहील, त्याच्यामधून लेस जर आपण गुड्स रिटर्न केला असेल, रॉ मटेरियल जर रिटर्न केला असेल तर त्याला आपण म्हणतो परचेज रिटर्न, ते इथं येईल परचेज रिटर्न। परचेज रिटर्न लेस करायचं आहे आणि आतमध्येच अमाऊंट ठेवायची आहे। त्याच्यानंतर सेल ऑफ स्क्रॅप, लेस
scrap or defective of raw material. आणि आता अमाऊंट तुम्ही बाहेर काढायची आहे. तर मग इथं तुम्हाला समजतंय का बघा, आपण काय केलं, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल होता आपल्याकडे पूर्वीचा शिल्लक असलेला गुड्स, त्याच्यामध्ये परचेस केलेले गुड्स लेस ॲड करायचे आहेत एक्सपेन्सेस, म्हणजे आपल्याला टोटल खर्च तुमच्या पॉकेटमधून किती पैसे गोजड झालेले आहेत, गेलेले आहेत ते तुम्हाला इथं समजेल. आणि त्याच्यातून मग काय करायचं आहे, लेस क्लोजिंग स्टॉक, परचेज रिटर्न, सेल ऑफ स्क्रॅप ऑर डिफेक्टिव्ह रॉ मटेरियल, ह्याला सगळ्याला म्हणायचं आहे आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. ही जी अमाऊंट आली, ह्या अमाऊंट आपण इथे शो करू आणि ह्याला नाव देऊ कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. आता तुम्ही म्हणाल मटेरियल कंझ्युम म्हणजे काय, तर कंझ्युम केलं आपण मटेरियल, काय केलं, परचेज केलेलं आहे आणि परचेज करण्यासाठी आलेला खर्च, कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. ह्या अमाऊंटला नाव द्यायचं आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. बघा बरं, हे समजलं का, हे महत्वाचं आहे. हे तुम्ही काय फाइंड केलं, कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. मी ब्लू पेनने दाखवते तुम्हाला, जे लक्षात राहील. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम हे लर्न करायचं आहे तुम्हाला. म्हणजे आता तुम्ही किती रुपयाला वस्तू खरेदी केला, कच्चा माल खरेदी केला, गुड्स परचेज केले, त्याची प्राइस मिळाली, म्हणजे तुमचे एकूण टोटल एक्सपेन्सेस किती झाले ते ह्याच्यावरून आपल्याला समजतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला प्राईम कॉस्ट शोधायची असते. ह्याला तुम्ही डायरेक्ट मटेरियल पण म्हणू शकता, ह्यालाच आपण ऑर नाव देऊ शकतो डायरेक्ट मटेरियल. या सगळ्याचं नाव काय आहे, डायरेक्ट मटेरियल. ह्याच्यामध्ये ॲड करायचं असतं आपल्याला डायरेक्ट लेबर. हे तुम्ही ह्याला ए म्हणू शकता, ए पार्ट करण्यासाठी, ह्याला बी डायरेक्ट मटेरियल. हे सगळं आहे, हे डायरेक्ट मटेरियल आहे. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर आउटर कॉलम मध्ये टाकू शकता तुम्ही अमाऊंट. म्हणजे काय झालं की जे लेबरसाठी जे एक्सपेन्सेस होणार आहेत ते पण ॲड करायचे, कारण पूर्ण प्रोडक्शन उत्पादन करण्यासाठी आलेला खर्च आपल्याला शोधायचा आहे. म्हणून त्याच्यामध्ये ॲड डायरेक्ट लेबर, ॲड डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स कॅरेज वगैरे असतं ना, ते येतं त्याच्यामध्ये डायरेक्ट. आणि क्वेश्चनमध्ये सांगितलेलं असतं डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत आणि ह्याच्या टोटलला हे आणि हे, ह्या सगळ्याच्या टोटलला 1 2 3 ह्याच्या टोटलला नाव देतात प्राईम कॉस्ट. त्याला तुम्ही इथं ए म्हणू शकता, ए प्राईम कॉस्ट. ब्लू पेनने लिहिते. प्राईम कॉस्ट. समजलं का बघा, इथपर्यंत लर्न करता आलं पाहिजे तुम्हाला, लक्षात येईल, सोपं आहे. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस तीनच आहेत. ए आहे हे सगळे इथपर्यंत आहे ते डायरेक्ट मटेरियल आहे किंवा त्याला कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम म्हणतात. त्याच्यामध्येच ॲड करायचं आहे डायरेक्ट लेबर आणि त्याच्यामध्येच ॲड करायचं आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि ह्या सगळ्याचं नाव आहे प्राईम कॉस्ट. काय तर तुम्ही ह्याला 1 2 3 पण म्हणू शकता. 1 2 3 1 2 3 मध्ये काय येतं तर डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट मटेरियलमध्ये काय येतं तर ओपनिंग स्टॉक, ॲड परचेजेस, ॲड एक्सपेन्सेस, लेस क्लोजिंग स्टॉक, लेस परचेज रिटर्न, लेस सेल ऑफ स्क्रॅप. आणि ह्याला म्हणायचं आहे प्राईम कॉस्ट. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ॲड फॅक्टरी कॉस्ट. ह्या प्राईम कॉस्टमध्ये ॲड करायचं आहे फॅक्टरी कॉस्ट. ब्लू पेनने लिहिते. ॲड
फॅक्टरी कॉस्ट किंवा ओव्हरहेड म्हटलं तरी चालेल. ओव्हरहेड म्हणजे एक्सपेन्सेस. ओव्हरहेड्स, फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे काय की जे तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचा ते फॅक्टरीमध्ये असतं. हे लक्षात ठेवा. तुमची फायनल अकाउंटची जी ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड होती ती डेबिट साईड. फॉर एक्झाम्पल फ्राईट असेल, कॅरेज असेल. आता कॅरेज 2 प्रकारचे असतात, 3 प्रकारचे असतात, ते मी नंतर सांगेन तुम्हाला कोणते कॅरेज येतात. पण फॅक्टरीशी रिलेटेड, उत्पादनाशी रिलेटेड असणारे एक्सपेन्सेस आहेत ते फॅक्टरी ओव्हरहेडला येतात. म्हणजे काय येतं, फ्राईट असेल, फ्यूल असेल, कोल असेल, परत फॅक्टरी रेंट असेल, फॅक्टरी इन्शुरन्स असेल, फॅक्टरीशी रिलेटेड असणारे एक्सपेन्सेस, मॅनेजर सॅलरी असेल तर ती कुठे येणार आहे, कॉस्ट मॅनेजर सॅलरी किंवा त्याला आपण वर्क मॅनेजर सॅलरी म्हणतो किंवा प्रोडक्टिव्ह मॅनेजर सॅलरी वगैरे असेल तर ती फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येते. त्याच्यानंतर आहे, आणि बघा आता फॉर एक्झाम्पल मी इथं लिहून दाखवते तुम्हाला काय काय येतं ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये बघा थोडंसं मी समजवते म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी लिहिते इथं. फॅक्टरी रेंट आणि इन्शुरन्स, फॅक्टरी रेंट अँड इन्शुरन्स फॉर एक्झाम्पल म्हणून मी देते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे फॅक्टरी. फॅक्टरी हे वर्ड असतो त्याच्यामध्ये. फॅक्टरी इनडायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस इथे येतात वर, आणि इनडायरेक्ट लेबर इथे येतात, आणि इनडायरेक्ट असतात ना वेजेस ते इथे येतात फॅक्टरीशी रिलेटेड. फॅक्टरी इनडायरेक्ट मटेरियल, हे आतमध्ये येतं. ह्याची टोटल मग इथं बाहेर येते. ह्या टोटलला नाव द्यायचं आहे तुम्ही फॅक्टरी कॉस्ट. त्याला काय म्हणायचं आहे, फॅक्टरी कॉस्ट. बी हे प्राइम कॉस्ट होतं. ह्या अमाऊंटला तुम्ही प्राइम कॉस्ट म्हणला. आता ह्या अमाऊंटला तुम्ही फॅक्टरी कॉस्ट म्हणणार आहे आणि त्याला बी म्हणायचं आहे, फॅक्टरी कॉस्ट. आता इथं बघा थोडंसं समजून घ्या. प्राइम कॉस्ट आणि प्राइम कॉस्ट म्हणजे काय, तर प्राइम म्हणजे सुरुवातीला वस्तू तयार करताना सुरुवातीला आलेले एक्सपेन्सेस असतात. ते कोणते असतात, तर डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स मीन्स एक्सपेन्सेस, फॅक्टरीचे एक्सपेन्सेस. तर तुमच्या क्वेश्चनमध्ये फॅक्टरी हा वर्ड लिहिलेला असतो, त्याच्यावरून आपल्याला समजतं की ते फॅक्टरीचे ओव्हरहेड्स आहेत म्हणून. तर त्याच्या पुढे आहे, नेक्स्ट आहे ह्याला वर्क कॉस्ट पण म्हणतात. फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट पण म्हणतात यालाच, वर्क्स कॉस्ट. बी नाव. त्याच्यानंतर आहे ऑफिस ओव्हरहेड्स. तुम्हाला विजिबल होणार नाही आहे कॅमेरा, मी रफ करून नेक्स्ट कंटिन्यू करेन. तर इथपर्यंत समजलं असेल तर सांगा. त्याच्या पुढे आहे वर्क्स, फॅक्टरी ओव्हरहेड्स. नंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स नंतर ऑफिस एक्सपेन्सेस येतात, त्याला आपण म्हणतो ऑफिस ओव्हरहेड्स. सी मध्ये काय येतं, एक मिनिट ब्लू पेनने लिहिते मी. ॲड ऑफिस ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स ह्याच्यामध्ये काय काय येतं, जे ऑफिस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जे पण एक्सपेन्सेस होते फायनल अकाउंटमध्ये तुम्ही शिकलेला आहात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईडला जेवढे पण एक्सपेन्सेस होते ते सगळे एक्सपेन्सेस ऑफिस ओव्हरहेडमध्ये येतात. आणि ऑफिस ओव्हरहेडच्या टोटलला नाव आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथं लिहिते, थोडंसं तुम्हाला जागा नाही आहे, मी रफ करून पुन्हा लिहिते. थोडंसं इथपर्यंत लक्षात ठेवा. ह्याला काय म्हणायचं आहे, ॲड ऑफिस ओव्हरहेड्स.
ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडचे ऑल एक्सपेन्सेस. कंटिन्यू करते मी पुढे. नेक्स्ट, ॲड ऑफिस ओव्हरहेड्स. कंटिन्यू करते मी. आपण त्याला नाव काय दिलेलं होतं पहिलं, वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. मी इथं बी म्हणलेला होता, वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट. आणि बी म्हणलं होतं त्याची अमाऊंट तुमच्या ह्या कॉलममध्ये होती. ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेडमध्ये काय येतं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची तुमची डेबिट साईड येते. फॉर एक्झाम्पल येईल ऑफिस इनडायरेक्ट मटेरियल, पोस्टेज अँड टेलिग्राम, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते मी इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड म्हणजे काय, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज, त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस इनडायरेक्ट मटेरियल, ह्या अमाऊंट तुम्ही आतमध्ये लिहायच्या आहे आणि ह्याची टोटल तुम्ही बाहेर काढायची. त्या टोटलला नाव द्यायचं आहे. टोटलला नेहमी येईल तुमच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ह्या टोटलला नेहमी येईल. ह्या तिघांच्या टोटलला, टोटलमध्ये ही टोटल ॲड करायची, थोडंसं बघा. आणि ह्या टोटलमध्ये ही टोटल ॲड करायची. जी अमाऊंट येईल त्याला म्हणायचं आहे, सी नाव येईल आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा ऑफिस कॉस्ट. सगळ्यात महत्त्वाचं आपलं लक्षात ठेवा ऑफिस कॉस्ट. ऑफिस कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं येईल. त्याच्या पुढे ॲड करायचं आहे, शेवटचं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स मीन्स एक्सपेन्सेस सेल्सशी रिलेटेड, जे पण समजा सेल्समन कमिशन असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, डिझाईन बोर्ड असेल, जे पण एक्सपेन्सेस असतात मी सांगणार आहे. सेलिंग एक्सपेन्सेसमध्ये काय काय येतं त्याची खूप मोठी लिस्ट आहे. पण फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्ही इथं लिहू शकता ॲडव्हर्टाइजमेंट, कॅरेज आउटवर्ड. बघा इथं काय काय येतं, कॅरेज आउटवर्ड येतं कारण गुड्स आपला आउट झालेला आहे आणि त्याचा जो एक्सपेन्सेस आहे ते कोणी पेड केलेले आहेत, कंपनीनं. दुसरा आहे सेलिंग ऑन कॉस्ट. सेलिंग ऑन कॉस्ट सेल्सशी रिलेटेड असलेले एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग, सेल्समन सॅलरी. बॅड डेट्स रिटर्न ऑफ. फॉर
एक्झाम्पल मी सांगितलं, ह्याची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे. पहिले हे टेबल कसा बनवायचा ते समजून घ्या. ह्या प्राइसमध्ये कॉस्ट ऑफ मटेरियल, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा ऑफिस कॉस्ट, त्याच्यामध्ये ही अमाऊंट ॲड करायची आहे. जी खाली अमाऊंट येईल त्याला म्हणायचं आहे काय, ते नीट लक्षात ठेवा, टोटल कॉस्ट. त्याला काय म्हणायचं आहे, कॉस्ट ऑफ सेल्स किंवा टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट किंवा त्याला दुसरं नाव आहे कॉस्ट ऑफ सेल. ह्या अमाऊंटला नाव आहे कॉस्ट ऑफ सेल. समजलं का बघा, हे काढणं महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये ॲड होतो प्रॉफिट. ॲड प्रॉफिट हा आपल्याला शोधावा लागतो. प्रॉफिट सांगितलेला असतो क्वेश्चनमध्ये किती आहे तो, आणि मग आपण त्याच्यामध्ये काय करायचं आहे, प्रॉफिट ॲड करायचा आहे. प्रॉफिट ऑर लॉस. प्रॉफिट आला तर ॲड करायचा, लॉस आला तर लेस करायचा, लॉस. आणि मग इथं जी तुमची प्रॉफिट आला तर ह्याच्यामध्ये ॲड होईल, लॉस आला तर लेस होईल, काहीतरी एकच येईल. आणि ही जी अमाऊंट येणार आहे त्या अमाऊंटला आपण म्हणायचं आहे सेल्स. सेल्स हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही झाली आपली कॉस्ट शीट. ही कॉस्ट शीट तुम्हाला लर्न करायची आहे. लर्न केल्यानंतर मग तुम्हाला ह्याच्यामध्ये मी परत समजवणार आहे की परचेज करताना, गुड्स परचेज करताना डायरेक्ट मटेरियलमध्ये काय येतं, डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये काय येतं, डायरेक्ट लेबरमध्ये काय येतं, ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये काय येतं, फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये काय येतं, सेलिंग एक्सपेन्सेसमध्ये एक्सपेन्सेस किंवा ओव्हरहेडमध्ये काय येतं, आणि मग सेल्स कसे फाइंड करायचे, प्रॉफिट कसा फाइंड करायचा, एका वस्तूची किंमत कशी फाइंड करायची, हे आपण ह्या लेसनमध्ये शिकणार आहोत. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.